राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास सुरुवात सुरू झाली आहे। हा अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा टप्पा आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी आणि आधार कार्डचे सत्यापन व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम आता जमा होत आहे। या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी KYC करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर लगेच ही प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। या सकारात्मक घडामोडीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांची दिवाळी खऱ्या अर्थाने आता गोड होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मोठ्या घोषणेचा सरकारी अध्यादेश GR तातडीने आता प्रसिद्ध करण्यात आला आहे। या GR नुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच एकत्रितपणे 4 योजनेचे पैसे जमा करण्यात सुरुवात आता सुरू झाली आहे। या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न बघा आता समोर आलेला आहे। जे शेतकरी बांधव विविध शासकीय योजनांचे लाभार्थी आहेत, त्यांना या एकत्रितपणे फायदा मिळत आहे। यामध्ये प्रामुख्याने नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा, नुकसान भरपाई या योजनेचा समावेश आहे। अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून या 4ही योजनांची रक्कम एकाच वेळी जमा होत आहे। हा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठा आधार आता ठरणार आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक चिंता आता काही प्रमाणामध्ये हलकी होणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, काहीच मिनिटांपूर्वीच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी आता सुकर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी या उद्देशाने त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनेचे पैसे आज हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। शासनाच्या या त्वरित निर्णयामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा आता मिळत आहे। अनेक योजनांसाठी लाभार्थी प्रदीर्घ दिवसापासून वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आहे। यात प्रामुख्याने खूप दिवसापासून जे शेतकरी बांधव निधीची वाट पाहत होते, जसं की कर्जमाफीचा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित राहिला होता, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता दरवेळी उशिरा येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत होती। या व्यतिरिक्त पीक विम्याचा प्रश्न मागील 3 वर्षांपासून प्रलंबित होता। तथापि या 4 योजनेची रक्कम एकत्रितपणे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात सुरू झाली आहे। आता या ठिकाणी सर्व समस्यांवर तोडगा निघाला आहे, असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलं आहे। राज्यातील जवळपास 92 लाख शेतकरी बांधवांची दिवाळी आता या निर्णयामुळे 100% गोड होणार आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असले तरी काही महत्त्वाच्या बाबीची माहिती घेणे गरजेचे आहे। यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तसेच कर्जमाफीविषयी कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यांसारख्या अनेक प्रश्नांचा समावेश आहे। PM किसानचा 21वा तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होत आहे, पीक विमा हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे, याबद्दलची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ किंवा ही माहिती कुठे वगळता स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे भाग पडणार आहे। सध्याची परिस्थिती पाहता गेले तर मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठे आर्थिक संकट ओढले होते। बघा, विशेषतः शेतकरी बांधवांचे या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार पसरला होता। या मोठ्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नद्या नाल्यांना मोठे पूर आले, नदी नाले बघा या ठिकाणी वाहू लागले, असा प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला होता। तर बघा त्यामुळे
या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे घरांमध्ये पाणी शिरले तर अनेक शेतकरी बांधवांना अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकरी बांधवांना शेती माती वाहून गेली आहे तर काही शेतकरी बांधवांची उभी पिवळे बघा आता जी काय पिके आहे ती या ठिकाणी पिवळी पडून या ठिकाणी खाली पण पडलेली आहे आणि पिकांवर रोगराई पसरली आहे. शेतकऱ्याला आलेले संकट हे खूप मोठे आहे. जवळपास 40% महाराष्ट्रातील शेती आणि त्यावरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहे, ती आता वाहून गेली आहे. या सर्व नैसर्गिक नुकसानीचा एकत्रितपणे विचार करून राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पुढील काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचा लाभ सुद्धा वितरित होणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे. एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी आता गोडच होणार आहे, असं सरकारने सांगितलं आहे. आज सकाळी वृत्तपत्रात ही आणि पेपरला देखील ही बातमी आता आली होती की शेतकरी बांधवांची दिवाळी आता गोड होणार आहे. या दृष्टीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका मोठ्या प्रमाणामध्ये पार पडल्या होत्या. त्या बैठका आता संपलेल्या आहेत. एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी आता 4 पद्धतीने गोड होत आहे. बघा या 4 पद्धतीने गोड होत आहे. पहिली पद्धत म्हणजे नमोचा 8वा हप्ता आणि बघा PMचा 21वा हप्ता. बघा दुसरी पद्धत म्हणजे पीक विम्याचे पैसे, तिसरी पद्धत म्हणजे की कर्जमाफी योजना आणि चौथी पद्धत म्हणजे शिधापत्रिका धारक बघा रेशन धारक शेतकरी बांधवांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे. म्हणजे तुम्हाला राशन पण या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये आता काही मिनिटांपूर्वी काढलेल्या पत्रकाच्या द्वारे माहितीनुसार शासनाने एक महत्त्वाचा बदल केला आहे. तो म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही. तसेच सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पण वाटप होणार नाही. याचाच अर्थ आता बघा राज्य सरकारने सरसकट हा शब्द आता काढून टाकलेला आहे. म्हणजे की बघा सरसकट शब्द ठेवला सर्वांना याचा लाभ देणे बंधनकारक असते. त्यामुळे आता केवळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, तसेच PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे हस्तांतरित होतील. तसेच पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. बघा हा व्हिडिओ पाहणे शेतकरी बांधवांसाठी काळजीपूर्वक आहे, कारण की बघा यामध्ये आता मोठे बदल झाले आहे. या बदलानुसार जे नियम पात्रता निश्चित करण्यात आली आहे त्यात जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. एकत्रितपणे या 4 योजनेचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ जर तुम्ही फक्त नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला बघा 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहे. जर तुम्ही नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 3 योजनांचे पैसे भेटणार आहे. आणि जर तुम्ही नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा, कर्जमाफी बघा लाभार्थी असाल तर तुम्हाला 4 योजनेच्या माध्यमातून अनुदान हस्तांतरित होणार आहे. एकंदरीत या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांची 100% दिवाळी ही गोड होत आहे. तर मग कर्जमाफीचा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित होता. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनही करण्यात आली होती. बघा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेबांनी यांच्या माध्यमातून 7 दिवसाचे अन्नत्याग उपोषण सुद्धा सुरू करण्यात आले होते. बघा त्या अन्नत्याग उपोषणाला तसेच शेतकरी बांधवांनी केलेल्या आंदोलनाला आणि मोर्चाला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. चित्र पाहायला मिळत आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, कारण या ठिकाणी कर्जमाफीवर आता मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे. एक गोष्ट लक्षामध्ये घेणे बघा भाग पडत आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता बघा आज हस्तांतरित होत असले तरी आज या ठिकाणी कर्जमाफी होत नाही. किंवा कर्जमाफी विषयी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तो कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा देत आहे. कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येत आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहे ते आपण आता लगेच पाहणार आहोत. तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या
नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे हस्तांतरित होणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांची यादी आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. बघा, यामध्ये परभणी, बीड, अकोला, बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बघा अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, जालना, जळगाव, नंदुरबार, बघा शेतकरी बांधवांनो, नंदुरबार, बघा नांदुरा आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही नमोचा 7वा हप्ता, बघा पीएमचा 20वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर आले होते. त्यामुळे नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21वा हप्ता, बघा पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर याच प्रमुख जिल्ह्यांमध्ये हस्तांतरित होणार असल्याची माहिती सरकारने वर्तवली आहे. ही कर्जमाफी केवळ गरीब शेतकरी बांधवांची, ज्यांच्याकडे सरकारी नोकरी नाही, उत्पन्न कमी आहे, शेतजमीन कमी आहे, बघा अशा शेतकऱ्याला आता कर्जमाफी होत आहे. ही माहिती सूत्रांकडून आता वर्तवण्यात आलेली आहे. तर मग आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही, कारण शासनाने आता अधिकृत अशी माहिती जाहीर केली आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 4 योजनेचा निधी जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आता खऱ्या अर्थाने दिवाळी गोड होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात मोठी बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.